भाजप नेते यांनी राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर आज मुंबई काँग्रेसतर्फे आंदोलनाची हाक देण्यात आली आहे। आंदोलनाची हाक पुकारण्यात आली आहे। खासदार वर्षा गायकवाड त्यांच्या नेतृत्वात मुंबईतील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते। या आंदोलनादरम्यान आता खासदार वर्षा गायकवाड यांच्याशी बातचीत केली। आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी पाहूया। मुंबई काँग्रेसने आज जोरदार आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे। त्यांची वाट देखील पोलिसांनी अडवली आहे। माझ्यासोबत वर्षा गायकवाड या ठिकाणी आपण पाहिलं तर अजून देखील आंदोलन जे आहे ते मुंबई काँग्रेसच्या बाहेर जे मोठ्या प्रमाणात सुरू आहे। पोलिसांनी काय सर्व ताई आज आंदोलन केलेलं आहे, काय सांगाल एकंदरीत? ज्या तऱ्हेने जननायक राहुल गांधीजी यांना धमकी देण्याची गोष्ट आहे, खरं तर आदरणीय राहुलजींनी आम्हाला शिकवलंय की घाबरायचं नाही, लढायचं। आम्ही लढण्याचं काम करणार। दुर्दैवाने आम्ही बघतोय की ज्या तऱ्हेने धमकी दिली गेली की तुमच्या दादीसारखं तुम्हाला उडवलं जाईल। कोणाला दिली? जननायक राहुल गांधीजींना, जे भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून लोकांमध्ये सामील झाले, तुम्ही त्यांना धमकी देताय। आणि माझा प्रश्न सगळ्यात महत्वाचा या गोष्टीमध्ये असा आहे की जे संसदेमध्ये प्रतिपक्ष नेता विरोधी पक्ष नेत्याचं काम करते, अशा माणसाला धमकी दिल्यानंतर आणि ते पण भाजपच्या प्लॅटफॉर्मवरून देशाच्या पंतप्रधानांनी होम मिनिस्टरांनी काय कारवाई केली त्यांच्यावरती? त्यांना जेलमध्ये तरी टाकलं का? त्यांच्यावरती पक्षाच्या वतीने कारवाई काही झाली का? काही झालेलं नाही। आणि म्हणून आमचं हे आंदोलन सुरू आहे की जोपर्यंत त्यांना जेलमध्ये टाकणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन असं चालू आहे। पोलीस आपण पाहिलं तर जोरदार आंदोलन जे आहे ते आज मुंबईमध्ये करण्यात आलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट लालचंदसह शुभम कोळी, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।